नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। रस्ता की तळे खड्ड्यात वृक्षारोपण करून ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन, प्रशासनाविरोधात संताप। धुळे जिल्ह्यातील कापडणे ते कोटळ या प्रमुख रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ग्रामस्थांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करत रस्त्याची खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला। कापडणे ते कवठळ हा प्रमुख रस्ता अनेक वर्षापासून खराब अवस्थेत असून पावसाळ्यात मोठ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे। त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, वाहन चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले। या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नवलअण्णा पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भटूआबा पाटील, माजी सरपंच भटू पाटील, माजी उपसरपंच हिम्मत चौधरी, शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, नानू पाटील, संदीप पाटील, रोहित पाटील, महिला वर्ग व शाळेच्या विद्यार्थी देखील या आंदोलनात सहभागी होते। या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी सांगितले की या रस्त्याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून आता तातडीने रस्ता दुरुस्त न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। माजी सरपंच भटू पाटील यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तर माजी तंटामुक्ती अध्यक्ष भटूआबा यांनी सांगितले की रस्त्यात वारंवार अपघात होत असल्याने तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली। कापडणे ते कोटळ रस्त्याची तातडीची दुरुस्ती होईल का? प्रशासन या आंदोलनाची दखल घेईल का? आपले मत आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलनकर्ते म्हणाले की आज आम्ही कापडणेकर कवठळ रस्ता इतकं खड्डे पडलेले आहेत, सामान्य जनतेला चालता येत नाही किंवा काही नाही। आणि हा रस्ता म्हणजे नुसतं गावाचा नाही तर कवठळपासून तर पारवड्यापर्यंत, अंमळनेरपर्यंत खूप मोठी व्याप्ती। तर या खड्ड्यांमुळे प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहतूक बंद होत आहे। व कापडणे ग्रामस्थांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने या कवठळ रस्त्यावर बऱ्याच दिवसापासून हा अपघातग्रस्त रस्ता झालेला आहे आणि 2-4 अपघातसुद्धा झालेले आहेत। तरी शेतकऱ्यांना मजूर घेऊन जाण्यासाठी गाडीसुद्धा चालत नाही व पायी जाणाऱ्यांनासुद्धा प्रॉब्लेम येतो। 2-4 महिलांचाही पाय फ्रॅक्चर झाला आहे। म्हणून या रस्त्याचं काम शेतकऱ्यांसाठी व येणाऱ्या वाहनांसाठी शासनाचा निषेध म्हणून आम्ही या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आहोत।